ऑपरेशन थंडर की गरज से काम उठा कामठी। पालक मंत्री और पुलिस कमिश्नर की अगुवाई में निकली ड्रग्स विरोधी रैली, हजारों लोगों ने लिया हिस्सा। कामठी के सड़कों पर आज एक अलग ही नजारा देखने को मिला। ऑपरेशन थंडर के तहत नागपुर पुलिस द्वारा आयोजित भव्य अमली पदार्थ विरोधी जनजागृति रैली ने पूरे शहर को झकझोर दिया। पालक मंत्री और नागपुर पुलिस आयुक्त की मौजूदगी ने इस रैली को और भी खास बना दिया। नई और पुरानी कामठी के सैकड़ों रास्तों से गूंजा एक ही नारा, ड्रग छोड़ो, जिंदगी से नाता जोड़ो। रैली की अगुवाई में पुलिस उपायुक्त परिमंडल 5, सामाजिक संस्थाएं, विभिन्न धर्मों के प्रतिनिधि और करीब 800 से 1000 जागरूक नागरिकों ने हिस्सा लिया। इस मौके पर माननीय पालक मंत्री ने ऑपरेशन थंडर की खुलकर सराहना की और नागपुर पुलिस की प्रतिबद्धता को सलाम किया। उन्होंने जनता से अपील की, ड्रग्स के खिलाफ सिर्फ पुलिस नहीं, समाज को भी खड़ा होना होगा। कामठी को नशा मुक्त बनाने का संकल्प हर नागरिक को लेना होगा। रैली का उद्देश्य सिर्फ प्रदर्शन नहीं बल्कि ड्रग्स के खिलाफ जनजागृति की चिंगारी को ज्वाला में बदलना था और इसमें पुलिस को आम जनता का जबरदस्त समर्थन मिला। यह रैली कामठी वासियों के लिए एक नई चेतना, नई जिम्मेदारी और नए संकल्प का प्रतीक बन गई है। नशे के खिलाफ अब चुप्पी नहीं, सीधी टक्कर। नागपुर कामठी से न्यूज फर्स्ट के लिए रोशन बोकड़ी की रिपोर्ट। भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। नागपूर पोलीस कमिशनर माननीय रवींद्रजी सिंगल यांच्या पुढाकाराने नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर हे नागपूर शहराच्या संपूर्ण परिवाराकरता अंमली पदार्थाच्या विरोधी जनजागृती अभियान, लोकजागरण, समाजाचं जागरण, सर्व स्वयंसेवी संघटना, सर्व पोलीस मित्र, सर्व शालेय विद्यार्थी, सर्व कॉलेजेस, सर्व टीचर्स या सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी 26 तारखेपर्यंत ऑपरेशन थंडर आणि नंतरही पुढच्या काळात ते कंटिन्यू करण्याचा एक निर्णय माननीय आपले पोलीस आयुक्त रवींद्रजी सिंगल यांनी घेतलेला आहे। मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगलजी आपलं महाराष्ट्र नागपूरच्या जनतेच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आणि आपण केलेल्या या मोहिमेला मोठा प्रतिसाद नागपूरकर देतील असा मला विश्वास आहे। या ठिकाणी मंचावर आपल्या सर्वांच्या नेत्या, आदरणीय राज्याच्या माजी राज्यमंत्री आदरणीय सुलेखाताई, आपले डीसीपी निकेतन कदमजी, तुषार नातूजी, श्री उपाध्यायजी, अनिल निदानजी, मंगेशजी यादव, अजयजी अग्रवाल, संजयजी कनोजिया, ब्रह्माजी काळे, राजेंद्रजी अग्रवाल, राज हाडोती, लालू यादव, सुनीलजी गायधने, चंद्रशेखर तुप्पट, लतेश्वरी काळे, संगीताताई अग्रवाल, वैशालीताई मानवटकर, कपिल गायधने या ठिकाणी उपस्थित अनेक मान्यवर बसलेले आहे। पण माझी काही चूक नाही, लिहून देणारची चूक आहे खानवानी। काही लोकांचे नाव लिहिले, काही लोकांचे लिहिले नाही, त्यामुळे नाव सर्वांचेच महल्ले सर्वच लोक या ठिकाणी आहेत। मी सर्वांची क्षमा मागतो ज्यांचे नाव घेऊ शकलो नाही। या ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जगाला आव्हान केलं की आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर झाला पाहिजे, कारण आपला संस्कार, संस्कृतीची उत्पत्ती हे योगापासून आहे। मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक कुठल्याही विषयाला तुम्ही जर हात घातला तर योग आहे। मानसिक शारीरिक संतुलन जर बिघडलं तर औषधी त्याचा उपाय नाही, योगा हा त्याचा उपाय आहे। आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे आव्हान केलं, जगातल्या 192 देशापैकी 177 देशांनी आज योगा सुरू केला, 177 देशांनी। आणि आज जगभर, देशभर योगांचे कार्यक्रम सुरू आहे। आता मी गुमठाळाला गेलो होतो, एका शाळेमध्ये 2000 नागरिक त्या ठिकाणी योगामध्ये आपला त्या ठिकाणी योग ध्यान करत होते आणि त्यांनी संकल्प केला, हा कार्यक्रम आजच्या पुरताच नाही तर आम्ही वर्षभर अत्यंत चांगला योगा करू
आमच्या परिवारातल्या मुलाबाळांना सोबत घेऊन समोरचं सुदृढ आयुष्य, समोरचं आमचं मानसिक संतुलन, कमी पैशामध्ये आपलं घर बिना मानसिक संतुलन चालू शकतं, असा योगातनं सारं मिळतं. आज सुलेखाताईजींनी, मी सकाळी फेसबुक बघितला, एक सुंदर योगा दिवसाचा कार्यक्रम झाला. आज संपूर्ण देशामधले सर्व सरकारी कार्यालय, सर्व मंत्रालय, सर्व मंत्री, आमदार, खासदार, सर्व म्हणजे या देशातले 140 कोटी भारतीय योगाच्या दिनानिमित्त आज संकल्पित झालाय. प्रत्येकाने संकल्प केलाय. मी या ठिकाणी पहिल्यांदा विनंती करेल आपल्याला 15 मिनिट तरी, माझेही त्या ठिकाणी इरेग्युलर होतं, पण मी आता सुलेखाताईंनी मला सूचना दिली होती मागच्या वेळी की तुम्ही 15 मिनिट तरी श्वासावर थांबा. जगातल्या साऱ्या गोष्टी विसरून जा, जगातलं सारं घडामोडी विसरून जा आणि श्वासावर आपलं आयुष्य नेलं तर 15 मिनिट आपण श्वास घेणे आणि श्वास सोडणे यावर जरी आलं तरी 15 मिनिटाच्या तुमच्या या योगामुळं आपल्याला आपलं जीवन निरोगी होऊ शकतं. आपल्याला त्या ठिकाणी दिवसभराचा ताण संपू शकतो. योगा अत्यंत महत्त्वाचा दिवस आपण आज त्या ठिकाणी पूर्ण करतोय. तुम्हाला माझी विनंती आहे, आज ज्यांनी योगा केला नसेल त्यांनी योग करावा, सायंकाळी करावा, दुपारी करावा, आपल्या परिवारासोबत योग करावा. यूट्यूबवर संपूर्ण योग आहे, यूट्यूबवर तुम्हाला मेडिटेशन आहे, यूट्यूबवर तुम्हाला जे पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला योगाच्या माध्यमातून योगाचा त्या ठिकाणी अभ्यास मिळू शकतो. याकरता आपण काम करावं. मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे माननीय आयुक्तजी, आपल्या संपूर्ण पोलीस यंत्रणेचं, आणि खास करून निकेतन कदमजी आपलं, की आपण नागपूर शहरामध्ये तर मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्राच्या एकूण तुलनात्मक विचार केला तर कुणा जिल्ह्यात कमी जास्त लेखण्याचा विषय नाही आहे. पण माननीय प्रवीण सिंगलजी आपल्या नेतृत्वामध्ये एक मोठी कारवाई नागपूरमध्ये त्या ठिकाणी अंमली पदार्थाच्या विरुद्ध झाली आहे आणि ती रोज रोज पुढे जात आहे. मला निकेतन कदमचे अभिनंदन करायचं आहे. कामठीमध्ये या वर्षभरामध्ये 30 मोठ्या कारवाया झाल्या आणि 60 लोक जेलमध्ये आहे कामठीमध्ये. आणि हे जे कारवाई करतोय आपण, आणि तुमच्या माहिती करता हे जे ड्रग विकणारे आहे हे स्वतः कधी ड्रग घेत नाही, हे दुसऱ्याला आयुष्य बर्बाद करतात. हे स्वतः कधीच घेत नाही. ड्रग विक्रेते कधी स्वतः ड्रग घेत नाही, त्याच्या परिवारामध्ये ड्रग कुणाला देऊ देत नाही, पण हे लोकांचं आयुष्य खराब करतात आणि जाणीवपूर्वक टार्गेटेड देशामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये टार्गेटेड सुरू आहे की येणारी संस्कारमय युवा पिढी जर ड्रगच्या आहारी गेली तर त्या ठिकाणी तुम्हाला देश उद्ध्वस्त करू शकतो. हे छुपं युद्ध आहे. ऑपरेशन सिंदूर सारखं जे युद्ध आहे दहशतवादाचा जाऊन खात्मा करणे, तसे छुपं युद्ध करतायत देशामध्ये, ज्यामध्ये तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या परिवाराला, तुमच्या लहान बाळाला माहिती नाही. 5व्या वर्ग आणि 8व्या वर्गाच्या पोरांना ड्रगच्या सवयी लावणे. काही तर मला असे यूट्यूब बघितले की विक्स आणि झेंडू बाम ब्रेडमध्ये लावून त्या ठिकाणी ड्रग देत आहे. म्हणजे झेंडू बाम आणि विक्स आपल्याकडे जे भेटतं ते ब्रेडला लावून त्या ठिकाणी तो ब्रेड खातात आहे. इतकं वाईट आहे की आज ज्याच्या घरी जेवायला परिस्थिती नाही आहे त्या लोकांना ड्रगच्या आहारी गेलं तर ते बर्बादच व्हायचं आहे घर. आणि मग हे जर घर बर्बाद झालं तर हा जाईल कुठे? ड्रगच्या आहारी गेलेला व्यक्ती ज्या दिवशी पैसे संपेल त्या दिवशी तो मारामारीकडे जाईल, लुटमारकडे जाईल, आपलं घर बर्बाद करेल, कुणाला तरी मारेल, कुणाला तरी जीव घेईल, कुठेतरी दरोडा टाकेल. कारण ड्रगची सवय इतकी वाईट आहे, एकदा लागली की ती आपल्याला पैशाचा पुरवठा कमी झाला की तुम्हाला कुणाचाही जीव द्यावी ते घेण्याकरता मोठ्या मोठ्या सुपाऱ्या त्या ठिकाणी घेण्याचाही प्रयत्न करतात. कारण ते ड्रगिस्ट असतात, ते ड्रगशिवाय राहू शकत नाही, जीवन जगू शकत नाही. आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे पेशंट वाढत आहेत. आज कॅन्सरचे पेशंट का वाढतात आहे? याला सर्वात मोठं हे जाळं आहे. आणि म्हणून ही पूर्ण पिढी बर्बाद करण्याचं काम षडयंत्रपूर्वक काही लोक करतात. कामठीमध्ये हीच परिस्थिती आहे. कामठीमध्ये आपल्या संपूर्ण येणाऱ्या पिढीला बर्बाद करण्याकरता काही षडयंत्र सुरू आहे. आणि आपल्या कामठी शहरात, नागपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये
हे षडयंत्र हाणून पाडण्याकरता ऑपरेशन थंडर नावाची अत्यंत महत्वाची मोहीम हे नागपूर पोलिसांनी केली। आणि या मोहिमेत मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार ज्यांनी हा मनसुबा केलाय यंग पिढी बर्बाद करण्याचा, सुलेखाताई आम्हाला आता बऱ्यापैकी इनपुट आले आहे। मी तुम्हाला जसं पोलीस कमिशनरनी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो माझा नंबर वर, कारण मी माझा व्हॉट्सअप नंबर सर्वांकडे आहे, नसर तर लिहून घ्या, 90 49 40 40 40 या नंबरवर तुम्ही साधा मेसेज जरी टाकला मला तरी तुमचं नाव कधीच बाहेर जात नाही। मी पालकमंत्री म्हणून सांगतो, या भागाचा आमदार म्हणून सांगतो, मला तुम्ही हेल्प करा। आपण सर्व कामठी शहरात तुमची मदत पाहिजे। तुमचं नाव कधीच येणार नाही, कधी आयुष्यभर मी जिवंत असेपर्यंत तुमचं नाव कधीही पुण्याकडे जाणार नाही। ते पोलीस कमिशनर फक्त माझ्याकडे राहील। पोलीस कमिशनरला मी सांगणार नाही तुमचं नाव, मी त्यांना सांगेल अशा अशा ठिकाणी असं असं होतंय। कमिशनर साहेब तुम्हाला मी सांगणार नाही, कारण मी विश्वास दिला लोकांना। फक्त मी तुम्हाला सांगेल नक्की, जसं निकेतन आणि मी कधी बोलत असतो की निकेतन जी ये ऐसा हो रहा है, तर निकेतन जी बरोबर 12 मिनिटात 14 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचतात आणि काम करतात। आता मोठी ड्रग्स कारवाई आपण पकडली आहे कामठीमध्ये आणि त्याचे धागेदोरे खूप आहे, अजून तपास पूर्ण झाला नाहीये। मी निकेतनला सांगितलं, कदम साहेबांना, की तुम्ही त्या ड्रग्सच्या धंद्यामध्ये कोणताही समाज असो, सामाजिक तुम्ही या ठिकाणी विचार करू नका। तो भाजपाचा असेल, काँग्रेसचा असेल, कोणत्याही पार्टीचा असेल, त्याचाही विचार करू नका। जर आमचा भाजपचा कार्यकर्ता जरी तुम्ही ड्रग्सच्या ऍक्टिव्हिटीमध्ये पकडला, जीवनभर मी तुम्हाला फोन करणार नाही, मान्य मुख्यमंत्री तुम्हाला फोन करणार नाही आणि त्याला कधीच सोडावं लावणार नाही। ही जबाबदारी माझी आहे। खऱ्या अर्थाने मी कधी त्या ठिकाणी अशा गोष्टीला आम्ही पुढे नेणार नाही। आज मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की आज नागपूर शहरामध्ये गुन्हेगारी कमी होते आहे। नागपूर शहरामध्ये माननीय रवींद्र सिंगलजी यांनी प्रचंड ताकद आपली झोकलेली आहे। आज ज्या पद्धतीने नागपूर या ठिकाणी पुढे जात आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुढे जातो आहे। कामठीमध्ये सुद्धा आम्ही ठरवलं आहे, कामठीमध्ये तर पुढच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री आता त्याचे आदेश करतील